आज आपण आहे ना मस्त कुरकुरीत खारीसारखी आळूवडी बनवणार आहोत. बघा ही आळूवडी आहे ना किती कुरकुरीत झाली आणि तेवढीच खमंग पण झाली. तर ही मस्त खारीसारखी कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आळूवडी बनवण्यासाठी आहे ना मी इथं बघा लय मोठी पानं नाही, असे काळ्या आळूची पानं घेतलेली आहेत. आळूची पानं इथं थोडंसं चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. 2 वाट्या तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला. आणि ना हळद, लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची, आलं, लसूण, जिरी आणि ओवा हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना टाकूया मिरची. आळूवडी आहे ना थोडी तिखट असल्यावरच छान लागते. टाकूया लसूण, छोटी एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा. आलं आहे ना थोडंसं कट करून टाकू, म्हणजे ना या मिरची बरोबर व्यवस्थित बारीक होईल. अर्धा इंच आलं आहे ना कट करून टाकलेलं आहे. आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. बघा वाटण आहे ना आपलं बारीक झालेलं आहे. तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही याच्यात कोथिंबीर पण टाकू शकता. मी टाकलेली नाही कोथिंबीर. आता हे 1.5 वाटी आहे ना बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना बारीक करून घेतलेली मिरची, ओवा, लसूण, आलं सर्व टाकलं. 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने आहे ना आळूची वडी छान कुरकुरीत होते. अर्धा चमचा मीठ टाकला. आता टाकूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आहे ना लाल तिखट टाकायचं. मिरची टाकली ना आपण त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं. आणि ना हे चिंच गुळाचं पाणी आहे ना, आतमध्ये चिंच आहे ते एका साईडला सारायचं चमच्याने असं आणि नुसतं पाणी पाणी आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये. चिंच आणि गुळाने ना आळूवडी घशाला खात नाही, त्यासाठी टाकायचं थोडीशी चिंच, नाहीतर थोडासा लिंबाचा रस टाकायचा, अर्ध्या लिंबाचा. मस्त आंबट गोड चटपटीत आळूवडी तयार होती थोडंसं चिंच टाकली की. आता मिक्सरचं भांडं धुवून आहे ना अर्धी वाटी पाणी टाकायचं. सुरुवातीला जास्त पाणी पण नाही टाकायचं आणि पानाला लावता येईल ना असं घट्ट पीठ थोडंसं कालवून घ्यायचं. हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघा असं चमच्यातून खाली पडत नाही असं घट्ट पीठ पाहिजे पानांना लावायला. जास्त पातळ पण नाही पीठ करायचं. आता टाकूया 1.5 चमचा पांढरे तीळ. हे गावरान तीळ आहेत त्यासाठी थोडेसे लालसर दिसतात. मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलेले आहे सर्व पीठ. आता हे साईडला ठेवूया आणि ह्या पानांचे ना आपण देठं काढून घेऊ साईडला. स्वच्छ धुवून घेतलेली पानं आहेत, त्याचे ना अशी देठं कापून घ्यायची. सर्व पानांची ना अशीच आपण देठं कापून घेऊया. बघा सर्व पानांची देठं काढून झाली. आता आहे ना हे आपल्याला लाटण्याने आहे ना मागच्या शिरा त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे पान पण प्लेन होतं, पीठ व्यवस्थित लावता येतं आपल्याला आणि वडी पण छान अशी गुंडाळता येते. त्यासाठी लाटण्याने थोडंसं आहे ना मागच्या शिरा व्यवस्थित करून घ्यायच्या. असं लाटण्याने आहे ना सर्व पानं आपण असेच लाटून घेऊया, म्हणजे एकदम प्लेन पान तयार होतं बघा. आणि ह्याला पीठ पण छान लावता येतं. सर्व पानांच्या शिरा आहे ना अशा लाटून घेतलेल्या आहेत. हे एकूण आहे ना 13 पानं आहेत. छोटी छोटी आहेत पानं, पण 13 पानं आहेत ही आळूवडी बनवण्यासाठी मी घेतलेली. आता पीठ पण आपलं तयार आहे, पानं पण व्यवस्थित करून घेतलेले आहेत. आता आपण आळूवडी बनवून घेऊया. आळूवडीला आहे ना पीठ हातानेच लावायचं, म्हणजे व्यवस्थित लावता येतं. बघा किती घट्ट पीठ आहे, हाताला चिटकून येतंय ना. असं पीठ असलं ना तर आळूवडी छान होते आणि तेलामध्ये सुटत पण नाही. पहिल्या पानाला लावून झालं पीठ, दुसऱ्या पानाला पण असंच पीठ लावून घेऊया. मी फक्त आहे ना इथं 3-3 पानाची वडी बनवून घेणार आहे. लई मोठी पण वडी बनवायची नाही. व्यवस्थित उकडता पण येते आपल्याला आणि ना ती व्यवस्थित कट पण. त्यासाठी मी 3 पानाचीच वडी बनवून घेतलेली आहे. वडी छान अशी आपण गुंडाळू. मस्त अशी नाजूक वडी इथं आपली तयार झालेली आहे. चाळणीला आहे ना मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे चाळणीला वडी चिटकत नाही. असंच आपण सर्व वड्या बनवून घेऊया. सर्व वड्या आहे ना इथं आपल्या बनवून झालेल्या आहेत. 4 वड्या झाल्यात. फक्त एका वडीलाच एक पान जास्त झालेलं आहे. आता पाणी पण गरम झालेलं आहे, आपण वडी उकडायला ठेवूया.
बघा गरम पाण्यावरती आहे ना अशी वडी उकडायला ठेवली ना तर फक्त 7 ते 8 मिनिटातच वडी उकडली जाते. झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिटं वडी उकडून घेऊया. इथे आहे ना 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि वड्या आपल्या छान अशा उकडलेल्याच असतील. आता एकदा चेक करायचं. एक चमचा घेतलेला आहे मी इथं काटा चमचा आणि त्याने बघायचं असं वडीला जर पीठ चिकटलं नाही ना, छान अशी घट्ट झालेली आहे वडी आणि उकडलेली आहे व्यवस्थित. आता वडी थंड करून घेऊ आपण. बघा इथं वड्या आपल्या थंड पण झालेल्या आहेत. सर्व वड्या आहे ना चाळणीतून किती पटकन निघतात ना चाळणीला तेल लावल्यामुळं. आता वडी कट करून घेऊ. मस्त अशा छोट्या छोट्या नाजूक वड्या आहे ना आणि तळायला पण छान अशा येतात तेलामध्ये आणि मस्त खारीसारख्या कुरकुरीत होतात बघा. एक वडी तुम्हाला मी कट करून दाखवते आणि अशाच आहे ना सर्व वड्या मी कट करून घेणार आहे. किती मस्त वडी झाली ना. ही वडी ना तेलात सुटत पण नाही. अशा बारीक बारीक वड्या बनवल्या ना व्यवस्थित अशा तळता पण येतात आणि तेलात सुटत पण नाही. बघा सर्व वड्या इथं आपण कट करून घेतलेले आहेत. तव्यामध्ये आहे ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण वडी तळून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. वडी तळण्यासाठी ना असा तवा घ्यायचा पसरट पॅन वगैरे म्हणजे त्यात वडी छान अशी तळता येते आणि वडी उकडलेली असल्यामुळे ना त्याला काही जास्त तेल वगैरे लागत नाही. उलटून पालटून आहे ना मस्त कुरकुरीत वड्या इथं तळून घेतलेल्या आहेत. वड्या आपण काढून घेऊया ताटलीमध्ये. उकडलेल्या वडीला आहे ना जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी. बघा किती मस्त कुरकुरीत वडी इथं आपली तळून झालेली आहे. सर्व वड्या आहे ना आपल्या इथं तळून झालेल्या आहेत. मस्त अशा बघा खारीसारख्या एकदम कुरकुरीत वड्या इथं आपल्या तळून झालेल्या आहेत. आता इथं मी आहे ना एक आळूचं पान घेतलेलं आहे. आळूवडी आपण त्या पानामध्ये काढून घेऊया. सर्व आळूवड्या इथं पानामध्ये काढून घेतल्या. आता मी तुम्हाला आहे ना एक वडी मस्त अशी तोडून दाखवते. मस्त कुरकुरीत वडी इथं तयार झालेली आहे सर्व. बघा ते छान मस्त कुरकुरीत आळूवडी तयार झालेली आहे आणि मस्त चटपटीत खमंग लागते ही आळूवडी. तर ही आळूवडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.